नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये जेव्हा आता स्वानंदीला कळतं की आता ह्या सगळ्या मागे अंशुमनचा हात आहे आणि अंशुमनचा या बाळाचा बाबा आहे, तेव्हा आता स्वानंदीला एक प्रकारचा धक्का बसतो। स्वानंदी चिंगीला चिडते, चिंगीला म्हणते की अगं मी तुला काय म्हटले होते, जपून राहा। मला असं वाटलं होतं की तू हुशार आहे आणि मला खात्री होतीच, संशय होताच की नक्की काहीतरी आता होईल म्हणून त्याच्यापासून जपून राहण्यासाठी मी तुला अनेक वेळा सांगितलं होतं। सर्व तू काय करून बसलीस, प्रत्येक वेळेला मी तुला सपोर्ट केला होता। मला असं वाटतं होतं की माझ्या लहान बहिणीसारखी आहे, हुशार आहे म्हणून मी तुला पुस्तक सुद्धा आणून दिली होती। सर्व करताना तुझी बुद्धी कुठे गेली होती, डोकं वापरता नाही आलं का? हे बघ, आपले घरचे मात्र आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला कुठेतरी कामाला पाठवतात। तू तर म्हणाली होती की आल्या दिवशी की मला ताई शिकून मोठं व्हायचं आहे, भविष्याचा विचार तू का केला नाहीस? पहिल्या दिवसापासून मी ओळखत होते अंशुमन चांगला मुलगा नाही म्हणून। हे सर्व करून मात्र तो तेथे नावा निराळा आहे, दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय। बघ, या अगोदर सुद्धा त्याने हेच केलं होतं, या अगोदर सुद्धा एका मुलीला छळलं होतं। तू पहिली मुलगी नाही म्हणून मी तुला त्या मुलापासून सतत लांब राहा सांगत होते। हे ऐकल्यानंतर आता चिंगीला फार मोठा धक्का बसतो। चिंगी म्हणते की वहिनी, पण माझं आणि त्यांचं माझ्यावर खूपच प्रेम आहे। प्रेम म्हटल्यानंतर स्वानंदीला मात्र ह्या चिंगीचा राग येतो, कारण अंशुमन कधीच कुणावर प्रेम करू शकत नाही हे आता स्वानंदीला माहिती असतं। त्यानंतर अर्पिता मात्र इकडे अनुष्का आणि अंशुमन या दोघांना म्हणते की खरंच किती सुंदर दिसतात, एकदम अशी परफेक्ट जोडी आहे। माझा तर विश्वासच बसत नाही की माझ्या अंशूचं लग्न होतंय, एकदम परफेक्ट बायको माझ्या अंशूला मिळालेली आहे। तेव्हा अनुष्का थँक्यू ताई असं म्हणते। अर्पिता पुढे म्हणते की कारण आमच्या फॅमिलीमध्ये अंशू इतकं कोणीच लकी नाही। अनुष्का विचारते की म्हणजे काय, तर अर्पिता म्हणते की काही नाही, अगं जेव्हा तू लग्न करून घरी येशील तेव्हा तुला सगळं काही कळेल, आता फक्त तू तुझ्या लग्नावर फोकस कर, एन्जॉय कर। अंशुमन आता लगेच इथे अनुष्काला म्हणतोय फक्त काही तासच बाकी आहेत आणि मग तेव्हा लगेच अनुष्का म्हणते की अहो काय बोलतात, कोणी जर बघितलं तर? तेव्हा अंशुमन म्हणतो की बघितलं, कारण माझं जगातील सर्वात मुलीशी, सुंदर मुलीशी लग्न होतंय, त्यामुळे मात्र मी माझा हॅपीनेस आहे तो मात्र एन्जॉय करणारच आहे। अनुष्काला हसू येतं, ती लाजते। त्यानंतर स्वानंदी चिंगीला विचारते की हे सगळं होता किती दिवस झाले? चिंगी म्हणते की 2 महिने झाले। तर स्वानंदी विचारते की हे सगळं चालू आहे म्हणून तू स्वतःच्या नावावर अंशुमनच्या नावाची मेहंदी काढली होती। तेव्हा चिंगी रडत असते। चिंगी म्हणते की वहिनी, त्यांचं लग्न होत होतं आणि मला सहन होत नव्हतं, त्यावेळेस मात्र मी काय करू हेच मला समजत नव्हतं आणि त्या नादामध्ये मात्र मी त्यांचं नाव हातावर काढून घेतलं। त्यावरती स्वानंदी विचारते की तेव्हा सुद्धा मी मनापासून हे सगळं तुला विचारलं होतं, तेव्हा तू नाही म्हणालीस। चिंगी म्हणते की अंशुमन साहेब त्यांचं लग्न मोडतील असं मला वाटलं होतं आणि तेच म्हणाले होते की आता कुणाला सांगू नको, वेळ आल्यानंतर मी सगळं काही सगळ्यांना सांगेन। आणि वहिनी, त्यांचं खरंच माझ्यावर खूप प्रेम आहे, ते माझ्या खोलीत यायचे, माझ्यासाठी गिफ्ट्स घेऊन यायचे आणि त्यांचं तर माझ्यावर आहे आणि माझं सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम आहे। तर स्वानंदीला खूपच डोक्याला हातच लावते आणि ती म्हणते की चिंगी बस, जरा खाली बस। स्वानंदी तिला समजावते की अगं त्याचं जर तुझ्यावर इतकं प्रेम असतं तर तू असं येथे असतेस। त्याचे अर्धे विधी सुद्धा झालेले आहे आणि आता त्या मुलीबरोबर लग्न सुद्धा त्याचं लागेल। त्यानंतर आता गुरुजी मंगलाष्टकाला इकडे सुरुवात करतात। अंशुमन आणि अनुष्का आता उभे राहतात आणि तेवढ्यात एका मुलीच्या हातामध्ये औक्षणाचं ताट असतं, त्यामध्ये दिवा असतो आणि त्यामुळे मात्र होतं तर काय, आता त्या दिव्यामुळे ते अंतरपाटमध्ये धरलेलं आहे तर त्याला आग लागते आणि लगेच अर्पिता जोरात आग असं ओरडते आणि आता असं म्हटल्यानंतर समोर धावतच येतो आणि ती आग मात्र विझवतो आणि तो अंतरपाट फेकून देतो। त्यानंतर अनुष्काची आई म्हणते की असं कसं अचानक झालेलं आहे, अंतरपाटच पेटलेला आहे, मग काहीतरी आता हा अपशकुनच झाला असेल। त्यावरती आता मलिका म्हणते की छे अपशकुन वगैरे असं काही नसतं, छे आई हो की नाही, होतं असं अचानक? तर मलिका लगेच म्हणते की हो ना। आजी म्हणते की एरवी जर काही असतं तर मलिका तू अपशकुन म्हटली असती आणि आता मात्र अपशकुन नाही असं म्हणते। तेव्हा आता समोर म्हणतं की जाऊन दे ग आजी, काकू आनंदात आहेत, मग राहून दे तिला आनंदात। त्यानंतर मात्र मलिका लगेच गुरुजींना विधी चालू करायला सांगते। तेव्हा आता गुरुजी शुभमंगल सावधान आता मंगलाष्टक सुरू करतात, परंतु अनुष्काची आई मात्र अनुष्काच्या बाबांच्या कानात काहीतरी सांगते। तर बाबा लगेच म्हणतात की विधी थांबवावं लागेल। आता लगेच सगळ्यांना धक्का बसतो।
त्यानंतर इकडे स्वानंदी मात्र चिंगीला समजावत असते, पण चिंगी म्हणते की घरातील कसे आहेत, मलिका मॅडमचा स्वभाव किती वाईट आहे, त्यामुळे ते या लग्नासाठी म्हणजे तयार झालेत. आणि बघा ना, मी तर घरामध्ये साधी काम करणारी मोलकरीण आहे आणि अंशुमन साहेबांचं माझ्यावर प्रेम आहे आणि मला कोणी सून म्हणून स्वीकार करणार नाही, याची मात्र त्यांना खूप भीती वाटत होती. अशात मात्र श्रीमंत मुलीचं लग्न नाकारलं असतं आणि त्यांनी म्हणजे अंशुमनला घराच्या बाहेर काढलं असतं असं त्यांना वाटलं होतं, म्हणून ते लग्नाला हो म्हटले. आणि मला माहिती आहे की ते सुद्धा मनातून खूपच रडत असतील, कारण त्या मुलीशी संसारच करू शकत नाही, कारण त्यांच्यासोबत मी त्यांना हवी आहे. तेव्हा मात्र आता स्वानंदी विचारते की काय वाटतं तुला नक्की आकडे बघून, कारण त्याने तुला फसवलेलं आहे. चिंगी म्हणते की वहिनी अहो काही कसं बोलतात तुम्ही, असं काही नाही. स्वानंदी म्हणते की ऐकून घे, तू अजून सुद्धा स्वतःला फसू नको आणि तुला अजून सुद्धा तेच वाटतं की तुझं अंशुमन बरोबर लग्न होणार आहे का. तेव्हा आता चिंगी म्हणते की व्हायला तर लागणारच, कारण मी एक गरीब आहे आणि मी श्रीमंत घराण्यातील नाही, मी त्यांच्या बाळाची आई होणार आहे, त्यामुळे मला माझा हक्क मिळालाच पाहिजे, त्या बाळाचा हक्क त्याला मिळालाच पाहिजे. मला माहिती आहे असं काही होणार नाही, परंतु ह्या जन्मात तरी शक्य नाही. तेव्हा आता चिंगी रडत असते तर लगेच स्वानंदी तिला डोळे पुसायला सांगते आणि डोळे पुसून माझ्यासोबत चल, तिच्या हाताला धरते आणि तिला घेऊन चाल असं जात असते. आणि तेवढ्यात मात्र आता इकडे अनुष्काचे वडील म्हणतात की माफ करा मलिकाताई, आत्ताच मला निरोप मिळाला, अनुष्काच्या आजीची तब्येत खूपच खराब झालेली आहे, काहीच खरं दिसत नाही. तेव्हा अनुष्काची आई म्हणते की बापरे, आंतरपाठ जळाला तेव्हाच मला कळाले काहीतरी असं भयानक होणार आहे म्हणून संकेत असेल बहुतेक. तेव्हा आता मलिका म्हणते की अहो ताई तुम्ही काय बोलतात, कसला संकेत आला, असं काही नसेल, तुमच्या अनुष्काच्या आजी अगोदरच पासून आजारी आहेत. समोर म्हणतो की ठीक आहे ऐकून घ्या, जर तुम्हाला वाटत असेल की विधी थांबूयात तर आपण हे विधी थांबून घेऊयात, अनुष्काच्या आजीला बरं वाटेल तेव्हा ही विधी पूर्ण करून घेऊयात. तेव्हा अनुष्काचे वडील म्हणतात की धन्यवाद राजवाडे, आणि अनुष्काच्या हाताला धरून तिला तेथून घेऊन जातात. त्यानंतर इकडे चिंगीला घेऊन मात्र स्वानंदी घरी येत असते रिक्षामधून. तर चिंगी म्हणते की वहिनी तुम्ही मला का थांबवलंस, मला जीव द्यायला जायचं होतं, हे बघा हे बेवारस मुलाला मात्र मी कसा जन्म देऊ आणि माझा आता जगून तरी काय उपयोग आहे. त्यावरती स्वानंदी म्हणते की हे बघ चिंगी शांत राहतो, वेड्यासारखं बोलू नको, जे झालेलं आहे त्यातून काहीतरी मार्ग आपल्याला काढावं लागणार आहे. आणि तेवढ्यात रिक्षा बंद पडते तर ती ड्रायव्हरला विचारते की काय झालं. तेव्हा स्वानंदी विचारते तर ड्रायव्हर म्हणतात की मॅडम रिक्षा बंद पडलेली आहे, तुम्ही दुसरी रिक्षा बघून जाऊ शकतात. तेव्हा चिंगी म्हणते की बघितलंस का वहिनी, माझं नशीबच फुटका आहे. आता दोघी गाडीच्या खाली उतरतात आणि चिंगी लगेच आता बाजूला जात असते. स्वानंदी तिला पुन्हा थांबवते. तेव्हा आता चिंगी गाड्यांना आडवी येत असते तर स्वानंदी तिचा हात धरते. काय ग चिंगी, कसला वेडेपणा सुरू आहे तुझा. चिंगी म्हणते की वहिनी मला मरून द्या, मला जाऊन द्या, माझं काही होणार नाही. तर स्वानंदी म्हणते की अगं तू असं का म्हणतेस, मी आहे ना तुझ्या बरोबर. मी म्हणते की हे बघा वहिनी, माझं बाळ आम्हाला कोणीही काही चुकाने जगून देणार नाही, त्यामुळे मी सरळ सरळ जीव देते. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा आता आपल्याला जीव वगैरे द्यायचा नाही, सरळ सरळ घरी जायचं आहे, ते लग्न मोडावं लागणार आहे. आणि तेवढ्यात एक रिक्षा येते थांबते, तर चिंगीला हाताला धरून स्वानंदी त्या रिक्षामध्ये तिला बसवते. त्यानंतर मात्र आता इकडे तोपर्यंत अनुष्का पुन्हा मागे येते. तर मलिका लगेच विचारते की काय झालं, आजी गेल्यात का. तेवढ्यात मात्र आता सगळेजण मलिकाकडे बघत असतात. मलिकाची विचारण्याची पद्धत चुकलेली असते. तर मलिका पुन्हा म्हणते की नाही म्हणजे त्यांची तब्येत ठीक आहे का. तेव्हा अनुष्काचे वडील म्हणतात खूप सिरियस आहे माझी आई, अनुष्कावर तिचा खूप जीव आहे, जर अनुष्काच्या आजीला आज जर काही झाले मात्र हा दिवस कधीच विसरणार नाही. समोर विचारतो की डॉक्टरांशी काही बोलणं झालं का, त्यांचं काय म्हणणं आहे. अनुष्का बिचारी आता रडत असते आणि आम्हाला वाटलं नव्हतं की तिची परिस्थिती इतक्या लवकर ढासळेल असे अनुष्काचे वडील आता सांगत आहे. समोर म्हणतो की मग आता काय करायचं, आपण काही दिवस थांबूयात का. त्यानंतर आता समोर परत म्हणतो की आता असं वाटतं की हा जो काही निर्णय असेल तो अनुष्कावर सोपवूयात. तर मलिका म्हणते की अरे समोर नको नको. तर समोर म्हणतो की ज्यांना लग्न करायचं आहे तर त्यांचं म्हणणं आपण विचारात घेतलं पाहिजे. तेव्हा अनुष्का रडतच अंशुमनला म्हणते की मला तर खरंच काहीच कळत नाही, मला तर आजीची फारच काळजी वाटते. तर अंशुमन तिला म्हणतो की अनुष्का जो काही डिसिजन घेशील त्याला मी सपोर्ट करेन. अगं आपण लग्न करतोय, तुझं दुःख ते माझं दुःख आहे, काही झालं तरी मी तुझी साथ नाही सोडणार. तर अनुष्का म्हणते की थँक्यू अंशुमन, तुम्ही माझ्या सोबत आहात हे ऐकून मला खूप बरं वाटलं. ठीक आहे आपण विधी पूर्ण करूया. मलिका लगेच आता खूपच खुश होते. समोर म्हणतो की ठीक आहे तू म्हणशील
म्हणशील तसं तर अनुष्काचे वडील म्हणतात की असं जर असेल तर लवकरात लवकर हे विधी उरकून घेऊया, कारण नंतर ह्या दोघांना मात्र हॉस्पिटलमध्ये आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी न्यावं लागेल. समर म्हणतो की अगदी मान्य आहे आणि गुरुजींना मात्र मंगलाष्टक सुरू करायला सांगतात. गुरुजी मात्र आता मंगलाष्टक सुरू करतात. सगळेजण खुश होऊन त्यांच्या अंगावर अक्षदा टाकत आहे आणि आता मंगलाष्टक झाल्यानंतर आता सगळेजण टाळ्या वाजवतात. गुरुजी एकमेकांना हार घालायला सांगतात. तेवढ्यात खुश होत अनुष्का मात्र आता अंशुमनच्या गळ्यामध्ये हार घालणार. त्याच वेळेस आता स्वानंदी थांबा असे म्हणून ओरडते. तेव्हा आता सगळेजण मात्र धक्क्याने स्वानंदी आणि चिंगीकडे पाहत असतात. अंशुमन, मलिका, अर्पिता यांच्या तर पायाखालची जमीनच सरकते. नक्की स्वानंदीने काय हे लग्न थांबवलं असेल. स्वानंदीच्या हातामध्ये चिंगीचा हात असतो आणि सगळेजण त्यांच्या दोघींकडे पाहत असतात. अर्पिता घाईने मलिकाच्या जवळ येते आणि म्हणते की हिला अचानक काय झालं आणि हे असं लग्न का थांबवते. त्यावरती मलिका म्हणते की तिच्याकडे काहीतरी ठोस कारण असेल, नाहीतर इतका मोठा स्टँड मात्र ती इतक्या लोकांसमोर नाही घेऊ शकत. आम्ही बघते आणि तेवढ्यात अदिराला चक्कर येत असते. तर रोहन तिला बाजूला घेऊन जातोय आणि तेवढ्यात रोहन तिला बाहेर घेऊन येतो. अदिरा आता तिला खूपच चक्कर येत असते. रोहन तिला विचारतो की काय होतं. अदिरा म्हणते की मला चक्कर येते. रोहन म्हणतो की अगं मग आपण आतमध्ये थांबलो असतो, बाहेर कशाला आलो. आतमध्ये चल बरं, आपण आतमध्ये जाऊया. अदिरा म्हणते की अरे लग्न घर आहे आणि माझ्या चक्करमुळे मात्र आतमध्ये काही गोंधळ वगैरे नकोय, उलटी सुद्धा होत असते. रोहन म्हणतो की थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी बसायला शोधतोय. अदिरा नको नको करत असते. तेव्हा रोहन तिला विचारतो की तू लिंबू पाणी पिणार आहेस का. अदिरा म्हणते की ठीक आहे. इकडे आता ह्या राजवाड्यांच्या घरामध्ये मलिका आता स्वानंदीला म्हणते की स्वानंदी काय हे, अगं आम्ही तुला किती सगळेजण मिस करतोय. मला तर असं वाटलं होतं की तू लग्नच मिस करते आणि कसं आहे बाळा घरच्या लग्न कार्यात हे असं करू नये ग. आणि आता चिंगीकडे पाहते आणि म्हणते की अगं बाई चिंगीला काय झालं. काय ग चिंगी, तू बरी आहेस ना बाळा. अंशुमनला तर आता धक्काच बसलेला असतो. चिंगी स्वानंदी बहिणीकडे पाहत असते. आता मलिका म्हणते की एक मिनिट, चिंगीला काय झालं, ती असं का दिसतेस. भर लग्नामध्ये असा चेहरा घेऊन फिरायचा नसतो. स्वानंदी तू एक काम कर बरं, तिला सर्वांन रूम मध्ये सोडून ये आणि लवकरात लवकर परत ये. आणि गुरुजींना म्हणते की गुरुजी तुम्ही का थांबलात, विधी सुरू करा. आमच्या सुनबाईंना तर तुम्ही ओळखतातच, बाहेर गेल्या होत्या, येण्यासाठी जरा उशीर झाला. तर चिंगी स्वानंदीकडे पाहत असते. स्वानंदी तिला फक्त शांत राहायला खुणावते आणि तेवढ्यात मात्र स्वानंदी म्हणते की पोहोचायला नाही तर कळायला उशीर झालेला आहे असं म्हणते. आणि आता मला कळलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की मी वेळेतच पोहोचलेले आहे. गुरुजी म्हणतात की वहिनी मुहूर्त उलटून जाईल. तर स्वानंदी पुन्हा गुरुजींना थांबा असं म्हणते. ते जण मात्र स्वानंदीकडे बघत आहे की नक्की स्वानंदीला काय म्हणायचं आहे. स्वानंदी डायरेक्ट म्हणते की हे लग्न नाही होऊ शकत. असं म्हटल्यानंतर आता मलिकाच्या पायाखालची जमीन सरकते. सगळेजण स्वानंदीकडे बघतात. तर मलिका म्हणते की मला माहिती आहे स्वानंदी तुझा अंशुमनवर खूप राग आहे, मग असं त्याच्यासोबत वागायचं आहे का तुला. त्याचं लग्न तुला होऊन द्यायचं नाही का. हे पग अर्धविधी झालेले आहे, त्यामुळे पाहुण्यांसमोर शोभा नकोय. हे पग तू ह्या घरची सून आहे, या घरची लाज म्हणजे तुझी लाज, असं हे ओळख. तू अशी पाहुण्यांसमोर घालू नको. तर स्वानंदी म्हणते की काकू माझी इच्छा सुद्धा नाही तशी, घराच्या आबरूची तर मला सुद्धा काळजी आहे हो. तुमच्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की या घराची लाज मात्र तुमचा मुलगा घालवतो. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो. अंशुमन राग आणि चिंगी आणि स्वानंदीकडे बघत आहे. तेव्हा आता समर विचारतो की म्हणजे काय. तर लगेच स्वानंदी म्हणते की राजवाडे सॉरी, कारण हे लग्न नाही होऊ शकत. तेव्हा समर म्हणतो की अहो का, पण का होऊ शकत नाही आणि हे सगळं काय सुरू आहे. तेव्हा लगेच स्वानंदी म्हणते की सांगते, सगळं काही सांगते. आणि चिंगीला घेऊन मात्र स्वानंदी आता पुढे येत असते. आणि स्वानंदी जेव्हा पुढे येत आहे तर मलिका लगेच मात्र आता तिचा हात म्हणजे झिडकारते, परंतु स्वानंदी मात्र काही कमी नसते. स्वानंदी लगेच मात्र मलिकाला ढकलून देते. तेव्हा सगळेजण पाहत असतात. तर मलिका म्हणते की अगं बोल काय झालेलं आहे, पण प्लीज मागचं काही उकरून काढू नकोस. हे पग अंशू थोडा अल्लड आहे, त्याने काही चुका केल्या असतील पण त्या लगेच उकरून काढायच्या असतात का. हे पग जुन्या गोष्टी मात्र सोडून द्यायच्या असतात. मुलं मोठी होत असताना मात्र काहीतरी चुका करतच असतात. त्यामुळे तू अंशूकडे बघ आणि तो खरंच बदललेला आहे प्लीज. तेव्हा स्वानंदी म्हणते की मुळात काकू तुम्हाला असं वाटतं की तुमचा मुलगा बदललेला आहे, परंतु तो कधीही बदलू शकत नाही आणि मुळात म्हणजे त्याच्या आयुष्याचा हा प्रश्न नाहीच. कित्येक मुलींचे आयुष्य तो बर्बाद करायला निघालेला आहे आणि तुम्ही जर मला म्हणत असाल की शांत बस तर मी नाही बसू शकत. तेव्हा मलिका म्हणते की स्वानंदी ऐकून घे, नक्की काय झालेलं आहे ते सांग, तुला काही प्रॉब्लेम वगैरे आहे का. एकदा फक्त अंशुमनचं लग्न होऊन दे, मग जे काही आहे ते आपण शांतपणे बसून सगळं काही हँडल करूयात आणि मी तुझ्या पाया पडते, परंतु प्लीज आता हे लग्न तू थांबू नकोस. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो पाया तर आता पडावं तर लागेलच, परंतु हे लग्न होऊ शकत नाही. मलिका म्हणते की हे लग्न नाही थांबणार,
तर स्वानंदी म्हणते की ठीक आहे, आत्ताच मात्र मला अंशुवंशी बोलावं लागेल. मग आता स्वानंदी पुढे येते तर अंशुवन म्हणतो की वहिनी अहो हे लग्न आहे माझं, ही वेळ बोलण्याची नाही. तेव्हा स्वानंदी म्हणते की म्हणूनच बोलायचं आहे आणि आत्ताच बोलायचं आहे. चिंगीला मी बरोबर घेऊन आले आणि त्यासाठी. तेव्हा अंशुवन म्हणतो की काय प्रकार आहे आजी, दादा बघ ना वहिनी काय करते, मी माझं लग्न मोडते आणि वहिनी खरंच आता मान्य आहे मला की मी तुम्हाला कधी आवडतच नव्हतो, म्हणून तुम्ही मात्र माझ्याशी असं वागायचं. तेव्हा आता आजी स्वानंदीला विचारते की स्वानंदी अगं नक्की काय झालेलं आहे, तू काय करतेस हे सर्व. मल्लिका म्हणते की स्वानंदी हे बघ आपल्या घरी शुभ कार्य आहे, कृपा करून मात्र त्यात अडथळा आणू नको. अनुष्काची आई विचारते की मल्लिका ताई अहो हे सर्व काय चाललेलं आहे. तेव्हा अंशुमन स्वानंदीला म्हणतो की वहिनी तू प्लीज जा बरं इथून, प्लीज माझ्या लग्नामध्ये अडथळा आणू नकोस. तेव्हा अनुष्का विचारते की अंशुमन हे सर्व काय चालले. तर अंशुमन म्हणतो की अनुष्का तू प्लीज लक्ष देऊ नकोस कारण वहिनी अशीच आहे भांडखोर. तो वहिनीला म्हणतो की वहिनी जा इथून तू. तेव्हा स्वानंदी सनकनी मात्र अंशुमनच्या कानामागे ठेवून देते. तोच लगेच अंशुमनच्या डोक्यातील तो फेटा आहे तो खाली पडतो आणि गळ्यातील हार सुद्धा. सगळ्यांना मात्र एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला असतो. अंशुमन चिंगीकडे पाहतो तर चिंगी रडत असते. तेव्हा अनुष्का विचारते की हे सर्व काय चाललंय अंशुमन. तर मल्लिका म्हणते की स्वानंदी नक्की तुझं काय चाललं. अगं भर लग्नामध्ये तू नवरदेवाला मारते, असला तुझा हा अगदी आगाऊपणा आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की काकू हा प्रश्न एकदा तुम्ही तुमच्या मुलाला विचारा. समोर म्हणतो की स्वानंदी मॅडम प्लीज असं कोढ्यामध्ये बोलू नका, काय असेल तर स्पष्टपणे सांगा. तर अंशुमन म्हणतो की दादा प्लीज तू वहिनीला घेऊन जा बरं इथून, माझं लग्न लागतं आणि येथे येऊन ही तमाशा करणारी कोण आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघ तुझ्यासाठी मात्र मी कोणी नसेल, पण तू इला ओळखतोस का. चिंगीकडे बोट करते आणि चिंगी कोण आहे हा प्रश्न तिला विचारायचा आहे का. आणि हे बघा राजवाडे मला येथील कोणतीही गोष्ट मात्र भर मंडपात बोलायची नव्हती, माझ्या समोर दुसरा पर्याय नाही आता. आणि अनुष्का मला माफ कर, रिअली सॉरी, तुला सगळं काही आता ऐकावं लागणार आहे. हे बघ बाळा मी तुझी अगोदरच माफी मागते पण आत्ताच मला बोलावं तर लागेल. अंशुमनकडे बोट दाखवत म्हणते की हा एक नंबरचा बेशरम माणूस आहे. आजपर्यंत तुला आम्ही किती संधी दिल्यात, मला असं वाटलं होतं की कधीतरी तू सुधारशील, आयुष्यामध्ये थोडस तरी बायकांचा रिस्पेक्ट करायला लागशील असं वाटलं होतं, त्यांना तू आदराने वागवायला लागशील, पण नाही. अगोदर श्वेता प्रकरण झालं तरी सुद्धा तुला शहाणपणा नाही आला. आता तू काय केलंस. तर अर्पिता म्हणते की स्वानंदी अगं तू काय बोलते, तुला आणखीन काय बोलायचं आहे. तर स्वानंदी म्हणते की ताई जरा तुम्ही तुमच्या भावाला विचारलं तर बरं राहील. तेव्हा तिचं स्वतःचं घर सोडून आपल्या भरोशावर आपल्या घरामध्ये राहते, तेव्हा तिच्याशी कसं वागायचं असतं हे मात्र याला माहिती नाही. ती मुलगी लहान आहे, गावातून आलेली आहे आणि तिला मात्र तुझ्या एवढा अनुभव नाही. अशा वेळी त्या मुलीला आपण सांभाळायचं असतं की तिचा गैरफायदा घ्यायचा असतो, त्याची सुद्धा अक्कल तुला नाहीस. तेव्हा आजी म्हणते की स्वानंदी अगं तू काय बोलतेस. तेव्हा अंशुमन लगेच रागाने म्हणतो की वहिनी काही पण बोलू नको. स्वानंदी म्हणते की अरे तू काही पण बोलतो, कसंही वागतो, मग त्याचं सर्वांनी काय करायचं. अरे सांग ना, लाज विकून आलास का. स्वानंदी आता खूपच भडकली आहे. तर मल्लिका म्हणते की स्वानंदी अगं मला ऐकवत नाही, तू नक्की काय बोलतेस. स्वानंदी म्हणते की अहो ऐकताना तुम्हाला किळस आली का, कारण तुमचा लेक वागलाच तसा आहे. अरे विकृत माणसा तुला हे सर्व करून मिळालं तरी काय. असंही मुलींना त्रास द्यायचा, त्यांना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्यांना खोटी वसनं द्यायची. आणि कुठला पुरुषार्थ तुझ्यात आलेला आहे. मला मात्र माझ्या आई वडिलांनी दुसऱ्यावर हात उगारायला शिकवलेले नाही, पण तरी सुद्धा मी तुला चापकाने फोडून काढलं होतं. ज्या वेदना तू मुलींना देतोस ना त्याची वेदना काय असते हे याची तुला थोडीशी जाणीव व्हायला हवी. आपल्या दोघांचं पटत नाही, कारण याचं कारण असं आहे की तुझं वागणं सहन करण्याच्या पलीकडे आहे. तेव्हा मल्लिका तर अगदी रागाने स्वानंदीकडे पाहत असते. अरे मी तर तुला तुझ्या घरातल्या सगळ्यांच्या समोर मारलं होतं, तुझा इगो दुखवला होता, अरे वाटेल जसं मी बोलले होते, पण तरी सुद्धा तू काही सुधारणा केली नाही स्वतःमध्ये. पेंड्याची कातडी आहेत का तुझी. हा मात्र मुलींना म्हणजे फसवणारा आणि सगळ्यांशी वाईट वागणारा अत्यंत चारित्र्यहीन माणूस आहे. आणि तुला स्वतःचं नाव हे राजवाडे असल्याचा माज आहे आणि त्या आडनावावर मात्र तू वाटेल तसं वागता येईल असं वाटतं का तुला, पण तसं नाही. तेव्हा मल्लिकाला तर फारच राग येतो. मल्लिका रागाने म्हणते की बास कर स्वानंदी आता. अगं तू त्याला किती बोलशील, आज त्याच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे आणि इतक्या सगळ्या लोकांसमोर तू त्याला इतकं बोलते आणि तुझ्याकडून मात्र त्याला काय मिळतं तर नेहमी दुवास. तेव्हा अंशुमन म्हणतो की अगं मॉम जाऊन दे, वहिनीची तर ही सवयच झालेली आहे, कारण मी कितीही शिक्षा भोगली तरी सुद्धा मी वहिनीसाठी गुन्हेगार आहे आणि होतो सुद्धा, कायम गुन्हेगार राहणारच आहे. तिला माझ्या आदराचीच किंमत नाही, कदाचित तिला मात्र माझा अपमान करायला खूप गंमत येत असेल. तेव्हा समोर मी म्हणतो की अरे काय मूर्खासारखं बोलतोस. अंशुमन म्हणतो की मूर्ख, अरे दादा तू मला मूर्ख म्हणतोस, वहिनीकडे बघ ना ती काय करते, ती माझं लग्न मोडायला निघालेली आहे. आणि तेवढ्यात मात्र अंशुमन आता अर्पिताला म्हणतो की ताई चिंगीला घेऊन जा,
तर अर्पिता लगेच हो म्हणते. तर स्वानंदी म्हणते की अर्पिता ताई थांबा. अर्पिता थांबायला तयार नसते. तर स्वानंदी पुढे येते आणि अर्पिता ताईंना म्हणते की तुम्हाला थांबायला म्हटलेलं कळतं ना, तुम्हाला शेवटचं सांगते की चिंगी इथून कुठेही नाही जाणार आणि खबरदार तुम्ही तिचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तर. तेव्हा स्वानंदी आता खूपच रागवलेली असते. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. हा भाग येथे संपतो.